25 फेब्रुवारी रोजी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती। यातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली। गाडे याच्या विरोधात शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगरमधील सुपा आणि कोतवाली पोलीस ठाण्यात एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। तपासादरम्यान त्याच्याबद्दल दररोज धक्कादायक माहिती समोर येते। दत्ता गाडेच्या बायकोनंही त्याच्या नावावर एक दावा केलाय। सध्या पोलिसांच्या हाती दत्ता गाडेच्या या कृत्याबद्दल माहिती हाती लागली आहे, जे ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। बातमी सविस्तर पाहूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। गाडे याच्या विरोधात शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगरमधील सुपा आणि कोतवाली पोलीस ठाण्यात एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे या गुन्ह्यांमध्ये तक्रार करणाऱ्या महिलाच आहेत। त्यांच्यावर एक विनयभंगाचा गुन्हा आहे, तो केवळ एकट्या दिसणाऱ्या महिलांना नाही तर तृतीयपंथीयांशी संबंध ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे। दत्ता गाडे यांना एका भाजी विक्रेत्या महिलेच्या दुकानासमोर 4 चाकी गाडी थांबून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याची घटना घडली होती। संतापलेल्या भाजी विक्रेत्या महिलेनं त्याच्या गाडीवर दगड मारल्यानं त्यानं तेथून पळ काढला। त्याशिवाय गाडे यांना नीरा या ठिकाणी जाण्यासाठी न्हावारा फाटा इथं उभ्या असलेल्या महिलेजवळ 4 चाकी नेऊन तिला चौफुला इथं सोडण्याचं आश्वासन दिलं। काही अंतरावर चाक पंक्चर झाल्याचं कारण सांगत त्यानं 4 चाकी थांबवली आणि त्या महिलेला धमकी देत तिच्याकडे असणारे दागिने लुटले।